नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आहे भ्रष्टाचार विरोधी दिन. आज आलेल्या एका पेपरमध्ये आपण एक सर्वेक्षण बघितलं. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल तर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार 180 भ्रष्टाचारी देशांमध्ये भारताचा क्रमांक हा 85 वा लागतो आहे. दक्षिण आशियातील सर्वाधिक भ्रष्ट देशांमध्येही भारताचा क्रमांक आहे आणि त्यातूनही बिहार हे सर्वात भ्रष्ट राज्य म्हणून या सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे. आणि आपण या दिवसाचा विचार करताना आपल्याला 22 जुलै जेव्हा विश्वासदर्शक ठरावाचा मुद्दा चालू होता संसदेत, तेव्हापासून आपण बघितलं तर जी कबूतरबाजी झाली होती, तेव्हा पंचायतीपासून संसदेपर्यंत पोहोचलेला सगळा भ्रष्टाचार देशानं पाहिला होता. आणि याच सर्वात महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि याच लढा भ्रष्टाचाराशी आपल्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार जनआंदोलन समितीचे सचिव अल्लाउद्दीन शेख, आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. सर नमस्कार. आपण चर्चेला सुरुवात करणारच आहोत, पण याच चर्चेमध्ये तुम्हालाही जर काही प्रश्न विचारायचे असतील, तुमचेही काही प्रश्न असतील, त्याचाही आम्ही नक्कीच स्वीकार करणार आहोत. त्याच्यासाठीचा संपर्क क्रमांक लिहून घ्या 0226689920 अर्थात 02266899204 या नंबरवर आम्ही तुमच्याही प्रश्नांची वाट बघतोय. सर आपण चर्चा सुरू करूया. नक्की आजचा दिवसाचं महत्व आणि हा दिवस का पाळला जातो याच्याविषयी सांगा. आज भ्रष्टाचार निर्मूलन दिवस आहे. या दिवसाचं अत्यंत आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. जर आपल्याला शोषणमुक्त आणि अत्याचाररहित असं जर समाज निर्माण करायचा असेल तर निश्चितपणे भ्रष्टाचार हा पहिल्यांदा लढा असला पाहिजे. आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण जर लढाई लढू शकलो तर एक चांगला विकसनशील देश हा जगाच्या पाठीवरती भारत निर्माण होऊ शकेल. म्हणून पहिल्यांदा सर्व कार्यकर्त्यांनी, जनतेने या लढ्यामध्ये सामील होणं अत्यंत आवश्यक असं आहे. बरोबर, नक्की. आणि आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही आवाहन करूया की नक्कीच यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. सर पण जेव्हा तुम्ही एखादी केस हातात घेता तेव्हा भ्रष्टाचाराचे आतापर्यंत कोणकोणते प्रकार तुमच्या समोर आलेले आहेत? भ्रष्टाचारामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. खरं भ्रष्टाचाराची व्याख्या करताना आपण विचार करायला पाहिजे की भ्रष्टाचार याचा अर्थच असा होतो की आचरण हे भ्रष्ट असणं हा मुख्य मुद्दा आहे. म्हणजे पैसे देणं घेणं हा दुसरा भाग असू शकतो, पण प्रथमतः भ्रष्टाचाराची जर व्याख्या करताना त्याची फोड केली तर भ्रष्ट आणि आचार असं होऊ शकतो. दुसरं म्हणजे एकूणच कार्यपद्धती दोषपूर्ण असणं हा सुद्धा भ्रष्टाचाराचाच भाग आहे. आपण जर भ्रष्टाचाराचे टाइप्स बघितले किंवा प्रकार बघितले तर आपल्या असं लक्षात येईल की देवाणघेवाणीचा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावरती आहे. दुसरा भ्रष्टाचाराचा प्रकार जर आपण विचारात घेतला तर विकासाच्या कामामध्ये होणारा भ्रष्टाचार. आणि तिसरा प्रकार जो आहे तो शासनाच्या धोरणामधला किंवा धोरणातील भ्रष्टाचार असं म्हणता येईल. आणि चौथा भ्रष्टाचार आपल्याला असं म्हणता येईल की सांस्कृतिक भ्रष्टाचार. असे भ्रष्टाचाराचे आपल्याला टप्पे करता येतील, प्रकार पडता येतील. सर जसं ते जेव्हा तुम्ही अशा सगळ्या केसेस हँडल करतायत इतके वर्ष, तर जसं रेशनिंगचा मुद्दा म्हटला किंवा आपण ग्रामपंचायत लेवलवरचे काही उदाहरणं असतील तर मला एखादी केस घेऊन जर समजावून सांगितलं तर आम्हाला जास्त आवडेल. यामध्ये सगळ्यात देवाणघेवाणीचा भ्रष्टाचार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या कार्यालयात कोणीतरी जातं, त्याला पैशाची मागणी केली जाते, मग तो पैसा देतो आणि त्यावरती मग अँटी करप्शनची वगैरे धाड होते, त्याला पकडलं जातं. हा एक वेगळा भाग आहे. पण जेव्हा विकसनशील कामामध्ये मोठा भ्रष्टाचार आढळून येतो त्याचे काही अनुभव आमच्या खूप पातळीचे आहे किंवा पाठीशी आहेत. या अनुभवामध्ये मुख्यत्वे करून आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की ग्रामपंचायतीमध्ये 10% महिला बालकल्याण निधी हा खर्च झाला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्याच तालुक्यामध्ये, मी जिथे काम करतो, एकूण वेगवेगळ्या क्षेत्रामध्येही काम करतो, त्या ठिकाणी विचारलं की 10% महिला बालकल्याण खर्च होतो की नाही. तेव्हा असं लक्षात आलं की 10% महिला बालकल्याण मोठ्या प्रमाणावरती खर्चच केला जात नाही आणि हा खर्च करणं अनिवार्य आहे. ग्रामपंचायत कायदा असं म्हणतो 1958 की हा अनिवार्य खर्च आहे. असं असताना तो खर्च होत नाही. एका ग्रामपंचायतीला आम्ही असा प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की हा प्रश्न आम्ही तुम्हाला खाजगीत सांगतोय, आम्ही ऍडजस्ट करतो, वेगवेगळे पाहुणे येतात त्यांच्यासाठी खर्च करतो. एका ठिकाणी आम्ही प्रश्न विचारला, पनवेल तालुक्यातली एक ग्रामपंचायत होती, त्यांना प्रश्न विचारला, त्यांना सांगितलं तर त्यांनी आम्हाला ज्या लोकांना लाभ दिला त्यांची यादी उपलब्ध नाही, खर्च मात्र आहे आणि त्याची बिलं मात्र आहेत, अशा पद्धतीने सांगितलं गेलं. याचा अर्थ तो भ्रष्टाचारच आहे. यादी उपलब्ध नसणं हा भ्रष्टाचाराचा एक उत्तम नमुना. बरोबर सर, आपल्याला चर्चेत सर्वात पहिल्यांदा सहभागी होतात दिलीप केदार आपल्या बरोबर आहेत नाशिकहून. दिलीप. हॅलो. हा दिलीप, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की सरकारी यंत्रणेमधला जो भ्रष्टाचार आहे आणि तो यंत्रणेतला भ्रष्टाचार पुढाऱ्यांपासून तर तळागाळातल्या लोकांपर्यंत तो कसा रोखता येईल आणि त्याच्यासाठी बेसिक कारण काय असतील
आणि त्याच्यासाठी त्याला आयपीसी प्रमाणे काही सेक्शन वगैरे आहे का, त्याच्यासाठी काही त्यांना सजा वगैरे दिलेली जाईल का, असे कलमांचे काही नमूद केले जातील का त्याच्यामध्ये? नक्कीच. यामध्ये महत्वाचं असं आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई करताना काही कायदे आपल्याला आवश्यक असे माहिती असले पाहिजे. त्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक जो कायदा आहे त्या कायद्या अंतर्गत आपण या कारवाई करू शकतो शासकीय अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार असेल तर. दुसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अनेक लोक अँटी करप्शन ब्युरोकडे जातात, धाड टाकली जाते, तिथे त्याला पकडलं जातं, पण बऱ्याच वेळा त्या जर कर्मचाऱ्याला 48 तासाच्या आत तो जामिनावर सुटला तर पुन्हा तो आपल्या जागेवर जाऊन बसतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पावस मधून पुढारी नावाच्या एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी अँटी करप्शनच्या थ्रू एका तहसील कर्मचाऱ्याला पकडलं आणि त्यानंतर पुन्हा तहसीलदारांनी त्यांना कामावरती हजर करून घेतलं कारण ते 48 तास तुरुंगात राहू शकले नाही. त्यामुळे हा कायदा जो आहे तसा तो कमकुवत आहे आणि या कायद्यामधली जी तरतूद आहे ती तरतूद आपण जर लक्षात घेतली तर एखाद्या व्यक्तीला या कायद्या अंतर्गत कमीत कमी म्हणजे 6 महिन्यापेक्षा कमी शिक्षा होणार नाही, पण 5 वर्षापेक्षा जास्त सुद्धा शिक्षा करता येणार नाही अशा पद्धतीनं तरतूद आहे. तर या तरतुदी अंतर्गत आम्ही जो सर्व्हे केला आमच्या असं लक्षात आलेलं आहे की आतापर्यंत 2 वर्षापेक्षा जास्त कुणाला शिक्षा झालेली नाही. म्हणजे ज्या मुद्द्यावर सर्वात जास्त कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, कडक आणि कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. काही देशांमध्ये भ्रष्टाचाराला देशद्रोहाचा मुद्दा म्हणून धरलेला आहे कारण तो देशाच्या विकासामधला अडसर आहे आणि हा अडसर दूर करायचा असेल तर अशा लोकांना मोठ्या प्रमाणावरती शिक्षा होणं गरजेचं आहे असं म्हणून तो गणला जातो. मात्र या उलट आपल्याकडे आहे त्याचं कारणच असं की वरून खालपर्यंत ही सगळी यंत्रणा जी आहे ती भ्रष्टाचार युक्त आहे, ती मुक्त करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला नक्कीच. आणि याच्यामध्ये नक्की लोकजागृती आणि नेमकी तक्रार कशी करावी या मुद्द्यावर आपण येणार आहोत. पण आपल्याला किसन फावडे प्रश्न विचारतायत मुंबईहून. विचारा प्रश्न. हॅलो. हा हॅलो. हा, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. हॅलो. किसन, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. मॅडम नमस्कार. की आपल्याला सर्वसामान्य माणसांना सर सरकारी कार्यालयांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी असतात की प्रत्येक एखादी फाईल असेल तर पुढे सर छोट्या मोठं म्हणजे काही दिल्याशिवाय फाईल सरकत नाही, म्हणजे टोल नाक्यांसारखं आहे. तर यासाठी आपल्याला तक्रार करायची असेल तर एक्झॅक्टली कुठे केली पाहिजे, त्यासाठी काही पत्ता किंवा फोन नंबर वगैरे काही उपलब्ध आहेत का? याचं उत्तर आपल्याला सहज सोपं देता येईल की ज्या ठिकाणी आपलं काही प्रकरण आपण दिलं असेल म्हणजे एखादं तहसील कार्यालय असेल किंवा कोणतंही कार्यालय असेल तर त्या कार्यालयातनं ती फाईल एका टेबलवरनं दुसऱ्या टेबलवर जाण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी शासनाने ठरवून दिलेला आहे. परंतु त्याप्रमाणे होत नाही अनेकदा असं लक्षात येतं. त्यावेळेस आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करू शकतो की संबंधित वरिष्ठ जे अधिकारी असतात त्यांच्याकडे आपण तशी तक्रार दाखल करू शकतो की या तारखेला मी माझा अर्ज दिला आहे किंवा फाईल सबमिट केलेली आहे पण त्यावरती काही होत नाही. या संदर्भात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही तक्रार आपली जर तो वरिष्ठ अधिकारी काही करत नसेल तर त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतात. वेगवेगळी ही यंत्रणा आपल्याला नीटपणे समजून घेतली पाहिजे की महसूलची जर यंत्रणा असेल तर आपल्याला तक्रार करताना आयुक्तांकडे महसूल आयुक्तांकडे तक्रार करावी लागेल. मग आपल्या विभागातल्या महसूल आयुक्तांकडे ही तक्रार आपण दाखल करू शकतो. त्याबरोबरच आपल्याला लोकायुक्त उपलोकायुक्तांकडे तक्रार दाखल करता येते. ही तक्रार आपण नवीन प्रशासकीय इमारत मादाम कामा रोड इथे त्यांचं कार्यालय आहे, इथे आपण दाखल करू शकतो आणि ते अत्यंत गंभीरपणे तक्रार घेतात. या संदर्भात त्यांच्याकडून कार्यवाही अत्यंत चांगल्या पद्धतीने होते. त्याबरोबर आपण ही तक्रार आपली जी कोणती तक्रार असेल ती लोकशाही दिन म्हणून आता शासन वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याकडे साजरी केली जाते. त्या लोकशाही दिनात सुद्धा आपण ही आपली तक्रार दाखल करू शकतो. फक्त आपण ती लिखित स्वरूपात योग्य ते मुद्दे आपण त्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे आणि ती तक्रार आपण तिथे दाखल केल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांचा आपल्याला संपर्क होतो आणि ते आपल्याला माहिती देतात की अशा पद्धतीने आपली तक्रार आली आणि त्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे. आपल्याला ते पसंत पडलं नाही तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण महसूल आयुक्तांकडे सुद्धा लोकशाही दिन असतो, तिथे तक्रार दाखल करू शकतो. त्यानंतर आपण तिथेही आपल्याला जर असं वाटलं की योग्य तऱ्हेनं तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन असतो. त्या लोकशाही दिनात आपण ही तक्रार दाखल करू शकतो.
आणि त्यानुसार त्यावरती कारवाई होते. नक्की कारवाई होते आणि खास करून आपल्याला माहितीच्या अधिकाराचं या सगळ्यामध्ये किती महत्व आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी आपल्याला संभाजी जाधव प्रश्न विचारतायत सांगलीहून. विचारा. हॅलो. हा प्रश्न तुमचा सलग पूर्ण करा प्लीज. हा, संभाजी जाधव बोलतो मी सांगलीवरून. नाही, जे भ्रष्टाचार निर्मूलन समिती जी आहे, जी भ्रष्टाचार निर्मूलन समिती कलेक्टर ऑफिसला जी नियुक्ती केलेली आहे, त्यामध्ये राज्यकर्ते नसावेत. त्याच्यामध्ये सामाजिक काम करणारा कार्यकर्ता असावा आणि राज्यकर्ता नेहमी त्याच्या बाजूला कोणीतरी बोलत असतं, तो राज्यकर्ता त्या पद्धतीनं काम करत नाही. पण अण्णासाहेब हजारांनी जी माणसं घ्यायला सांगितली तीच माणसं घेतली पाहिजे भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये. तुमचा विचार नक्कीच आम्ही तुमच्या विचाराचं स्वागत करतो, पण या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहे का? तुमचं मत नक्कीच आम्ही विचारात घेतलेलं आहे. सर, त्यांचं मत पण खूप महत्वाचं होतं की या सगळ्यामध्ये राज्यकर्त्यांबरोबर एका सामान्य माणसाचं नेतृत्व करणारं कोणीतरी असावं. भ्रष्टाचाराच्या विरोधात खऱ्या अर्थानं लढाई लढण्यासाठी किंवा भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी ती एक जागा अत्यंत महत्वाची जी त्यांनी सांगितली. भ्रष्टाचार निर्मूलन समित्या जिल्हा आणि तालुका पातळीवर असल्या पाहिजेत असा शासनाचा आदेश आहे. या आदेशानुसार संबंधित व्यक्तीला या समितीकडे तक्रार करता येते आणि ही समिती त्यावरती कार्य करते. पण आमचं असं अभ्यास आहे आणि आमचे अनेक कार्यकर्ते आहेत पूर्ण महाराष्ट्रभरात, त्या ठिकाणी आम्हाला असं आढळून आलं की या समित्यांची बैठकच अनेकदा होत नाही. जिल्हा पातळीवरती तालुका पातळीवरती बैठक होणं आवश्यक आहे. गेल्या 3 वर्षात आमच्याकडे पनवेल असेल किंवा अजून काही असे मला आपल्याला तालुके सांगता येतील, जिल्हा सांगतील की तिथे बैठकी अजिबात घेतलेल्या नाहीत. त्यांनी जो एक मुद्दा रास्त उपस्थित केला, अनेकदा राजकीय व्यक्ती जे आहेत ते आपले प्रतिनिधी तिथे पाठवून ती ज्या सगळ्या समिती आहे त्यांच्या वर्णी लावणं हा एक जो प्रकार महाराष्ट्रामध्ये आहे तो खरं तो बंद झाला पाहिजे. विविध सामाजिक संस्था, सामाजिक प्रतिनिधी, महिला असतील, पत्रकार असतील, डॉक्टर्स असतील, वकील असतील, अशा लोकांना या भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांमध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. माननीय अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींना सुद्धा याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे. खरं अण्णांचं भ्रष्टाचाराच्या विरोधातलं योगदान अत्यंत मोठं आहे. असं असताना त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, महाराष्ट्राच्या समोर आदर्श ठेवलेला आहे, खरं त्याप्रमाणे ते कार्यकर्ते त्यांच्या पातळीवरती काम करताना दिसतात. परंतु या सगळ्या समित्यांची ज्या पद्धतीनं कार्यान्वयन व्हायला पाहिजे, काम व्हायला पाहिजे, ते मात्र होताना दिसत नाही. शासनाने याची खरं मोठ्या प्रमाणावरती दखल घेऊन आणि आपण अपेक्षा करूया की या सगळ्यामधून लोकजागृतीच्या माध्यमातूनही आपणही पुढे येऊन हा प्रश्न ठोसपणे उठवायला पाहिजे. आपण टॉक टाइम मध्ये ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. पण ब्रेकपूर्वी जाण्याआधी पुन्हा एकदा सांगते की तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. तुमच्यासाठी संपर्कासाठी नंबर आम्ही देऊन ठेवतो आहोत 0226689924 अर्थात 02266899204 या नंबरवर तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. टॉक टाइम मध्ये इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.